या घटनेचं एका शब्दात एका वाक्यात वर्णन करत असेल तर काँग्रेसच्या विकृत राजकारणाला दिलेली सणसणीत चपराक आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जाणीवपूर्वक या प्रकरणामध्ये एक नवीन शब्द आणला होता काँग्रेसनी, तो म्हणजे हिंदू दहशतवाद। सातत्याने हिंदू दहशतवाद या देशात आहे ही पहिली व्याख्या शब्द वापरला तो तत्कालीन काँग्रेसचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी। त्याच्यानंतर शरद पवार यांनी अलिबागच्या त्यावेळच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये शब्द वापरला आणि चिदंबरम हे सातत्याने हिंदू दहशतवाद याबद्दल बोलत होते, आग्रही होते। या हिंदू दहशतवाद हिंदू समाजाला बदनाम करण्याचं, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान काँग्रेसने केलं होतं। त्यासाठी खोटा पुरावे तयार करण्यात आले आणि जाणीवपूर्वक हिंदू साध्वीला अटक करण्यात आली, सैन्यातल्या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली। प्रचंड मोठा कट या सगळ्या व्यापक कट रचण्यात आला ज्यातून पूर्ण देशात जगात हिंदू समाजाची बदनामी होईल आणि शांतताप्रिय सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू समाज हा हिंदू दहशतवादी म्हणून प्रस्थापित होईल। अशा प्रकारचा विकृत कट काँग्रेसने केला होता। काँग्रेसच्या या विकृत कटाला तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुधीरजी, मोठा निकाल आज कोर्टाकडून आलाय आणि कुठलेही पुरावे नसल्यामुळे या सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे, आपली प्रतिक्रिया? सुधीरजी, आवाज येतोय माझा? राम कदम यांनी सुद्धा एक प्रतिक्रिया दिलेली आहे, ती ऐकूया। गाव बॉम्बस्फोट प्रकरणी 17 वर्षाच्या नंतर आज निकाल आहे। संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं। त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं। जसं 7/11चा निकाल लागला आणि सगळे आरोपी निर्दोष मुक्त झाले, त्यानंतर एक प्रश्न उरलाच की मग ते साखळी बॉम्बस्फोट कुणी केले होते। तसंच आज घडतंय। आज मालेगाव ब्लास्ट मध्ये 7 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहे। त्यानंतर एक प्रश्न उरतोच की मग तो ब्लास्ट कुणी केला? 6 जणांचा मृत्यू झाला कसा? 92 जण जखमी झाले कसे? पण यंत्रणा सपशेल अपयशी ठरलेली आहेत। यंत्रणांना सबळ पुरावे उभे करता आलेले नाहीत। निकाल काही वाचलेला नाही आहे आणि बातमी पण अजून पाहिलेली नाही। तर तुम्ही सांगता याच्यावर विश्वास ठेवून, पण ठीक आहे। आता कोर्टामध्ये एवढे वर्ष ती केस चाललेली आहे, अनेक साक्षी पुरावे सुद्धा मांडण्यात आले असतील दोन्ही बाजूने, आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये जे सारासार विचार करून कोर्टाने जर तो निकाल दिलेला आहे तर कोर्टाचा निकाल आपल्याला मान्य करावाच लागेल। सर, 15 दिवसांपूर्वीच मुंबईतल्या ज्या ट्रेन ब्लास्ट होता त्याचा सुद्धा निकाल आलेला होता। त्याही प्रकरणामध्ये पुराव्यांअभावी सगळ्यांची निर्दोष सुटका करण्यात आली होती। याही प्रकरणामध्ये कोर्टाने हे सांगितले की जे पुरावे आहेत ते आरोपींवर आरोप सिद्ध करण्यास अपुरे आहेत आणि म्हणून सगळ्यांची निर्दोष सुटका होती आहे। लागोपाठ 2 महत्त्वाच्या केसेस ते खरं आहे। ते रेल्वे बॉम्बस्फोट सुद्धा त्यातले सुद्धा काही जे लोक काही नाही सगळेच लोक सुटले ते, आणि ह्या केसमध्ये सुद्धा आता कुठे कमतरता पडते आहे या तपासामध्ये पोलिसांची, त्याचं डिपार्टमेंट जे आहेत, प्रमुख जे आहेत ते सगळा अभ्यास करतील आणि मग त्याच्यावर जे आहेत काही मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या प्रस्तुत करतील की असं। छगन भुजबळांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचत होती। आता आपल्याबरोबर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेले आहेत। सुधीर सर, सगळ्यात पहिली तुमची प्रतिक्रिया मालेगाव ब्लास्ट संदर्भात जो निकाल समोर आलाय, निर्दोष मुक्तता 7ही जणांची करण्यात आली आहे। एक मिनिट
सुधीर मुनगंटीवार आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया काही क्षणात येईल. सुधीरजी, आवाज येतोय तुम्हाला? येतोय. भारत माता की जय. सर, निकालावर पहिली प्रतिक्रिया, 7 जणांना निर्दोष मुक्तता त्यांची केली आहे. सबळ पुरावे उभे करू शकली नाही यंत्रणा. सच परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता. जर आपण काही राजकारण तुष्टीकरणाचं करण्याचा प्रयत्न केला, जेव्हा साऱ्या देशामध्ये एका विशिष्ट वर्गाच्या आतंकवाद्यांनी या देशामध्ये अनेक बॉम्बस्फोट घडवले आणि जगामध्ये ही चर्चा सुरू झाली की एका विशिष्ट धर्माचे लोक आतंकवादी का, तेव्हा काही राजकीय पक्षाला जे तुष्टीकरणाचं राजकारण करतात, जे राजकीय पक्ष फक्त मतीचं राजकारण करतात, ज्यांच्या मध्ये देश धर्म हे शब्द दूरपर्यंत ज्यांच्याशी संबंध येत नाही, अशा लोकांनी आमच्या केला. आणि आमच्या आपण 93च्या बॉम्बस्फोटामध्ये बघितलं तर 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले आणि 13व्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची एक अफवा उडवण्यात आली. आणि जेव्हा विचारलं गेलं मुख्यमंत्री मोदींना की 12 ठिकाणी हिंदू वस्त्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले, मग 13व्या मुस्लिम वस्तीवर बॉम्बस्फोट झाला असं खोटं का बोलले, तेव्हा ते म्हणाले की या ठिकाणी मी खोटं यासाठी बोललो की लोकांच्या मनामध्ये कोणत्याही धर्माच्या विरुद्ध एक तीव्र असंतोष निर्माण होता कामा नये. ही जर भूमिका ज्या राजकारणी ज्या राजकीय पक्षाची राहिली आहे, त्यांच्यासाठी विकास हा दूर दूरपर्यंत राजकारणामध्ये करण्याचा शब्द नव्हता. फक्त तुष्टीकरण करायचं, तुष्टीकरण करून हिंदुत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा. आणि आपण बघितलं असेल हा बॉम्बस्फोट जेव्हा मालेगावचा झाला तेव्हा जो कर्नल जो आर्मीमध्ये होता, ज्या कर्नलनी वारंवार सांगितलं की मैं रहू या ना रहू, भारत एक रहना चाहिए या भावनेने आम्ही काम करतो, पण तेव्हा अनेक मोठ्या नेत्यांनी दिल्लीच्या राज्याच्या विशेष करून अनेक अशा राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, आणि मला आठवतं मी विधानसभेचा सदस्य होतो तेव्हा आमचे जे विधानसभेत असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, या नेत्यांनी सुद्धा शंका उपस्थित केल्या होत्या की तुष्टीकरणाचं राजकारण होत्या. देशभर जेव्हा आतंकवाद अशा पद्धतीने एखाद्या विशिष्ट धर्माला चिटकवला जात आहे, तर तो चिटकवलेला आतंकवाद अशा पद्धतीने हा आतंकवाद एका धर्माचा नाही हा सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी हे तुष्टीकरणाचं राजकारण सुरू झालं आहे अशी शंका तेव्हा उपस्थित केली होती. ठीक आहे, तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, देशातील डॉक्टर श्रद्धेय मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं. कदाचित हा राजकारणाचा डाव असेल अशी जरी शंका व्यक्त केली तरीही शेवटी चौकशी होणं गरजेचं असतं, कारण प्रश्न विषय मामला गंभीर होता. आता चौकशी झाली, चौकशी झाल्यानंतर 17 वर्षांनी हे सर्व जे लोक आहेत ज्यांना यामध्ये गवण्याचा प्रयत्न केला, ज्या संदर्भात शंका व्यक्त केली, ज्या संदर्भात संदेह व्यक्त केला, आता सच परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता, त्रास झालाय. पण या निर्णयानंतर एक राष्ट्रीय स्तरावर चिंतन करण्याची आवश्यकता आहे, मंथन करण्याची आवश्यकता आहे की अशा गंभीर विषयावर वेगाने कसं आपल्याला न्यायदान करता येईल. आज महाराष्ट्रामध्ये 56 लाख केसेस विविध न्यायालयात प्रलंबित आहे. हायकोर्टामध्ये 5 लाख केसेस पेंडिंग आहे. असं म्हणतात की शहाणा माणूस कोर्टाची पायरी कधीच चढत नाही, की मन ही आता खोटी ठरवली पाहिजे. न्यायासाठी जो जो वंचित आहे त्याला वेगाने न्याय कसा देता येईल अशा केसेसमध्ये आज जेव्हा आपण 17 वर्षानंतर आपण टीव्हीच्या माध्यमातून लोकांना, तर लोक तर विसरूनही गेले, एक पिढी बदलली. आणि म्हणून मला वाटतं की निर्दोष तर मुक्तता झाली आहे, पण आपल्याला आपली न्यायदान व्यवस्था सुद्धा दोषरहित कशी करता येईल. अगदी बरोबर. जे राजकीय पक्ष असा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या एकूणच राजकीय कानशिगावर जेव्हा हे बसते तेव्हा खूप वर्ष झालेले असतात. कारण सुधीर सर, मला याच मुद्द्यावर यायचं होतं की 7/11चा नुकताच निकाल लागला, त्यात सुद्धा विषय हात होता की यंत्रणा सबळ पुरावे उभे करू शकल्या नाहीत आणि आता सुद्धा सबळ पुराव्यांअभावी संशयाच्या फक्त कारणावर आरोपी ठरवू शकत नाही, म्हणून या 7 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. कुठेतरी यंत्रणांना सुद्धा आता विचार करण्याची गरज आहे. निश्चितपणे. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये म्हणजे मला अजूनही आठवतं की विधानसभेत जेव्हा मी प्रश्न केला की दोषसिद्धीचं प्रमाण किती आहे,
तेव्हा स्वर्गीय R.R. पाटील एक संवेदनशील नेते होते आणि त्यांनी सांगितलं 9.2%. म्हणजे 100 गुन्ह्यामध्ये आम्ही कोर्टात जातो तेव्हा 90 आरोपी हे निर्दोष मुक्त होतात. आणि म्हणून आज आपल्या राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, उत्तर प्रदेश पॅटर्न लोकांना यासाठी आवडतो की उत्तर प्रदेश पॅटर्न मध्ये गुन्हेगारांच्या मनामध्ये आता एक दहशत जी निर्माण होते, कायद्याची भीती निर्माण होते, दहशत म्हणण्यापेक्षा भीती निर्माण होते. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आपण आता दोषसिद्धी ही 52% जास्त नाही होईल, ही खरं तर 80% जाणं हे गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की स्थानिक स्तरावर आता AI ची मदत घेणे, संगणकीय व्यवस्थेची मदत घेणे, आता इतक्या टेक्नॉलॉजी जगामध्ये पुढे आल्या आहेत आणि जगामधल्या काही देशांमध्ये ताबडतोब कसा निकाल देता येईल याची काळजी घेतल्या जाते. मला वाटतं की पुन्हा एकदा न्याय देण्याच्या संदर्भात आमचं संविधान खूप उत्तम आहे. विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड प्रचंड कष्ट, अभ्यास, परिश्रम घेऊन हे संविधान हा माझ्या मतानी जेव्हा समुद्र मंथन केलं त्याच्यामध्ये 14 विविध वस्तू प्राप्त झाल्या, पण संविधान हे आमचं त्यापेक्षाही निश्चितपणे आमच्या देशाला न्याय देण्यासाठी एक मोठा आमचा लोकशाहीचा धर्मग्रंथ आहे. आणि या संविधानाला आता न्यायदानाच्या व्यवस्थेची मदत जर करायची असेल तर इतका उशीर होता कामा नये. यावर राष्ट्रीय चिंतन होणं आवश्यक आहे. अगदी. विधानसभेत हा मुद्दा मांडला की आम्ही रस्ते करतो, पायाभूत सुविधा करतो, MMRDA परिसरात 11 लक्ष कोटी आपण खर्च करतोय, आम्ही विविध माध्यमांसाठी लाखो कोटी खर्च करतो. पण आज आजोबा न्यायालयात जातात आणि नातू मोठा झाल्यावर सुद्धा न्याय जर मिळत नसेल अगदी तर बरोबर याचं सर. चिंतन होता कामा याचंही चिंतन झालं पाहिजे. अन्यथा निवडणुकीत याचा संबंध नाही, यावर मतदान होत नाही म्हणून दुर्लक्षित होता कामा नये. नक्की सर. खूप खूप आभार. तुम्ही न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्याशी बोलत होते.